11 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती कोकण रेल्वेच्या ठिकाणी पाहायला मिळते। मी कुडाळ येथे आहे आणि कुडाळ येथे पाहिलं तर सर्व जे सध्या रेल्वे स्टेशन आहे ते प्रवाशांनी तुडुंब भरलेलं आहे। आताच जे 11 दिवसाचे गणपती संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात जे चाकरमानी आहेत ते पुन्हा आपल्या कार्यक्रम याला जात आहेत। त्यामुळे आता सुट्टी संपल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात चाकरमानी आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आपल्या समवेत काही चाकरमानी आहेत, त्यांच्याकडे थेट जाऊया। मला सांगा, गणपतीची उत्साह होता तो 11 दिवसाचा होता, आता तुम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालाय, काय सांगाल? अतिउत्साह म्हणजे कोकणातला गणपती म्हणजे कसं, आपण आता मुंबईत राहतो आणि त्या 11 दिवसामध्ये एवढं चांगलं वाटतं ना की घरचं वातावरण म्हणजे सगळे एकत्र येतात आपलं कुटुंब। आणि माझी आता ही लहान मुलगी पण आहे, तुम्ही बघू शकता तिला एवढं आता ती दुःखी झालेली आहे कारण तिला जायचं नव्हतं परत। तर आता आम्ही काय थोडं नाखुश आहोतच, पण एक जी मजा असते कोकणातल्या गणपतीची मजा असते ती इतर इतर ठिकाणी नाही। तुम्ही रिझर्वेशन अगोदर केलेलं? हा, रिझर्वेशन मी केलेलं, आता आमची कन्फर्म तिकीट आहे। निश्चित बघितलं तर आता जे चाकरमानी आहेत ते आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत। त्यामुळे एकंदर पाहिलं तर सर्वच कोकण रेल्वेची जी स्थानक आहेत ती सध्या गर्दीने फुललेली पाहायला मिळतात। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग।